नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये होणार आहे आता सगळ्यात मोठा धमाका। ओवी आता सावलीसोबत आता भर पंढरपूरच्या वारीत आता कसे तिच्या गोड कंठाने गाणे गाते आणि अख्खं पंढरपूर आता ओवीचं गाणं ऐकून कसे मंत्रमुग्ध होतो। भैरवीचा प्लान आता तिच्या चांगलं ठेवून तिलोत्तमाचा आशीर्वाद खोटा ठरत आता विठोबाच्या कृपेने आणि विठोबाच्या चमत्काराने ओवी आता अख्ख्या जगामध्ये कशी पुन्हा एक सगळ्यात मोठी गायिका म्हणून आता पुढे येते आणि सावली ही तिची शिष्य असल्याचे आता अख्ख्या जगासमोर येतात। भैरवीचा खेळ कसा खल्लास होतो हे सगळ्या या व्हिडिओमध्ये आपण बघूयात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यामध्ये आता अमृता ही गणपती बाप्पाजवळ ओवीच्या गाण्यासाठी आणि ओवीला गाण्यामध्ये संधी मिळण्यासाठी आता प्रार्थना करते आणि आता सावली म्हणते की गणपती बाप्पा आता तूच आशीर्वाद दे आणि ओवीला गाण्याची संधी मिळू दे। आणि अमृता म्हणते की माझ्या मनातील सगळ्यात मोठी इच्छा काय आहे गणपती बाप्पा, तुला माहिती आहे ना, काहीही करून सारंग आणि सावलीला तू एकत्र आण। आणि अमृता म्हणते की त्यांच्या दोघांच्या संसार जो विस्कटला त्याला मीच कारणीभूत आहे आणि त्या दिवशी जर मी सावलीला हट्ट केला नसता तर त्यांचा संसार मोडलाच नसता असे अमृता गणपती बाप्पाला सांगते। आणि अमृता म्हणते की नशिबाने पुन्हा एकदा मला सावली भेटली आणि आमच्या दोघींचं नातं पुन्हा एकदा घट्ट होतंय। आणि राहिला प्रश्न तो सारंगचा, तर सारंगचं कायम सावलीवरती प्रेम होतं, प्रेम आहे आणि प्रेम राहणारही आहे। आणि अमृता म्हणते की आता ओवी आणि सावलीची आता कलाच त्या दोघांना एकत्र आणू शकते। आणि अमृता म्हणते की माझी मनापासूनची जी इच्छा आहे ना, सावलीला तिचं प्रेम आणि तिचा संसार पुन्हा मिळावा आणि तसंच घडू देवा। आता इकडे भैरवी त्या मॅनेजरला म्हणते की अहो, ॲप्लिकेशन फॉर्मची अनाऊन्समेंट करण्यासाठी एवढा उशीर का होतोय आणि काही जरी झालं तरी ते कॉन्ट्रॅक्ट त्या सावलीला मिळता कामा नये, कळलं का? आणि काही जरी झालं तरी ते कॉन्ट्रॅक्ट मलाच मिळायला हवं आणि त्यासाठी मी तुला एवढे पैसे मोजले असल्याचे भैरवी बोलते। मॅनेजर म्हणतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण टेक्निकल इश्यू झाला असेल काहीतरी, तर मार्क्स म्हणतो फोन करून विचार। आणि तेवढ्यात आता तो मॅनेजर म्हणतो की ठीक आहे, मी फोन लावतो। आणि फोन लावता क्षणी लगेच आता तो मॅनेजर म्हणतो की अहो, निकालाला एवढा वेळ का लागला आहे आणि काय झालं? तर मॅनेजरला कळता क्षणी आता भैरवी म्हणते काय झालं? मॅनेजर म्हणतो की बातमी कन्फर्म आहे, त्या सावलीला ते कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं नाही आहे। भैरवी म्हणते काय? आणि भैरवी खुश होते आणि लगेच आता भैरवी विचार करते की सावलीला ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट मलाच मिळणार। आणि पटकन वेळ न दवडता भैरवी आता तिलोत्तमाला फोन करते आणि इकडे आता तिलोत्तमा म्हणते की बोल भैरवी, मला फोन करायला एवढा वेळ का लावलास तू आणि निकाल काय लागला ते अगोदर मला सांग। तर भैरवी म्हणते की हळू तिलोत्तमा, तुझी मैत्रीण तुझ्या परीक्षेत पास झाली। तर तिलोत्तमाला धक्का बसतो आणि भैरवी म्हणते की हे टेंडर त्या सावलीला मिळालेलं नाही आणि मी तुला प्रॉमिस करते की तिला ही मिळणारही नाही। आणि तिलोत्तमा ते ऐकून म्हणते की शाब्बास भैरवी, हे आपली पहिली पायरी आहे, पण याचा अर्थ तू असं समजू नकोस मी तुला माफ केलंय म्हणून, किंवा मी तुझ्याबरोबर हात मिळवणी सुद्धा केलेली नाही, असं काहीच नाही असे तिलोत्तमा बोलते। आणि मला फक्त सावलीची हार बघायची होती म्हणून मी तुझी साथ दिल्याची आता भैरवी बोलते। आणि भैरवी म्हणते की तिलोत्तमा, तू मला साथ दिली तेव्हा मी या सावलीच्या गाण्याबद्दल आणि टेंडरबद्दल सगळं काही तुझ्याकडून मला कळाल्यामुळे मी हे करू शकली आणि तुझ्यामुळे मला त्या सावलीला हरवण्याची संधी पुन्हा चालून आल्याचे भैरवी तिलोत्तमाला बोलते। आणि इकडे आता भैरवी म्हणते की तुझ्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही आणि पुन्हा पुन्हा तुझा विश्वास बसल्यानंतर आणि तुझा विश्वास बसण्या अगोदरही मी त्या सावलीला कायम हरवणार आहे तिलोत्तमा। आणि आता या कार्यक्रमाच्या आसपास सुद्धा कुठे त्या सावलीचं नाव मिळणार नाही असे भैरवी तिलोत्तमाला सांगते। आणि हेच माझं तुला प्रॉमिस असल्याचे सांगून भैरवी फोन ठेवताच आता तिलोत्तमा जाम खुश होते। आणि लगेच आता ओवी इकडे आता जगन्नाथ आणि अबीर सोबत बसलेली असते। ओवी म्हणते की बघितलं ना, आजोबा काय म्हणाले, विठोबाराया आपल्या पाठीशी असताना आपलं काहीच वाईट होऊ देणार नाही। तर अबीरला देखील ओवीचं म्हणणं पटतं। अबीर म्हणतो बरोबर आहे ओवी तुझं। अबीर म्हणतो की ओवी, पण तो विठोबा कायम आमच्यावरती अन्याय करत असतो। आणि लगेच आता सावली अबीरला समजावते, तर तेवढ्याच सारंग तिथे येतो आणि सारंग म्हणतो की अबीर, आता लगेच आता अबीर म्हणतो की आम्ही घेऊच ओवीचा अभ्यास, त्यांना इथेच राहू दे। आणि सावली म्हणते की सारंग, विठुरायाच्या दर्शनाचा आणि पंढरपूरच्या वारीचा योग होता, पण तो आता चुकला। सारंग म्हणतो की बरोबर आहे, ओवीला गाण्याची संधी मिळाली नाही, बरं जाऊ दे। आणि सारंग आता ओवीला म्हणतो की ओवी चल जाऊयात आपण। आणि ओवीला चल असे म्हणताच आता सारंग आता उठून उभा राहतो आणि ओवी सुद्धा निघू लागते, पण तेवढ्यात सावलीचा मोबाईल वाजतो। सावलीच्या मोबाईलची रिंग वाजता क्षणी आता सगळेजण त्या मोबाईलकडे बघतात आणि अबीर म्हणतो की अगं आई उचल ना, कदाचित त्यांचाच कॉल असेल। आणि सावली म्हणते की मला नाही वाटत। अबीर म्हणतो असं काय करतेस आई, अगं फोन तर उचल।
आणि सावली म्हणते की आता तर 3 वाजून गेले. तर जगन्नाथ म्हणतो की इकडे दाखव सावली, मी उचलतो आणि जगन्नाथ फोन घेतो. आणि लगेच आता तो भैरवीचा तो मॅनेजर आता इकडे फोन करून जगन्नाथला म्हणतो की सावली मॅडम आहे का? तर जगन्नाथ म्हणतो की नाही नाही, पण तुम्ही माझ्यासोबत बोलू शकता. आणि लगेच आता इकडे तो माणूस म्हणतो की या पंढरपूरच्या गाण्याचं टेंडर सावली मॅडम यांना मिळालं आहे का? तर जगन्नाथ म्हणतो नाही नाही हो. आणि तो मॅनेजर म्हणतो की अहो असं काय करताय? ते पंढरपूरच्या वारीतील गाण्याचं टेंडर स्वर सावली गुरुकुलाला मिळालंय, म्हणजे सावलींना मिळालंय. तर जगन्नाथ फोन ठेवतो. आणि लगेच आता सावली म्हणते काय झालं बाबा? तर जगन्नाथ म्हणतो की बाय द वे ते टेंडर तुला नाही मिळालं सावली. तर सावली म्हणते की मला वाटलंच होतं. आणि तेवढ्यात आता जगन्नाथ म्हणतो ते टेंडर दुसऱ्याला सुद्धा नाही मिळालं. तर सावली म्हणते म्हणजे? तेव्हा जगन्नाथ म्हणतो की ते टेंडर मिळालंय स्वर सावली संगीत गुरुकुलाला. आणि सावली उद्या तू ओवीसोबत पंढरपूरला जाते. आणि ते ऐकताच आता अभिर, ओवी, सावली सगळेजण खूप खुश झालेले असतात. आणि लगेच आता अभिर आणि ओवी मोठमोठ्याने उड्या मारू लागतात. तर सारंग आणि सावली आता त्यांच्याकडे बघून हसतात. तर आता अभिर हा सावलीला उठून नाचू लागतो. तर इकडे ओवी सारंगला. आणि तेवढ्यात आता सारंग आणि सावली अभिर ओवीचे तोंड दाबतात. तर जगन्नाथ उठून उभा राहतो आणि जगन्नाथ आता हात वर करून नाचू लागतो. तर सगळेजण आनंदाने नाचू लागतात. आणि इकडे आता अमृता ही तिलोत्तमाकडे येते आणि तिलोत्तमाला म्हणते की आई आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे माहिती आहे ना? तर तिलोत्तमा म्हणते काय आहे आज? अमृता म्हणते की तुम्हाला माहिती नाही का आई, आज ॲप्लिकेशनचा निकालाचा दिवस आहे. तिलोत्तमा म्हणते ओ आय सी. तिलोत्तमा म्हणते की अच्छा अच्छा. तर आता अमृता म्हणते की ओवीला जर ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं ना तर तिला पंढरपूरच्या वारीत मुख्य स्टेजवरती गाण्याची संधी मिळणार आहे आई. आणि विचार करत आता खाली बघत तिलोत्तमा म्हणते बघूयात ना आता संधी कशी मिळते ती. आणि तेवढ्यात आता सारंग हा ओवीला घेऊन तिथे येतो. तर अमृता म्हणते काय झालं सारंग, मी केव्हापासून तुमची वाट बघत होते आणि ओवीला पंढरपूरला जायचंय ना. आणि लगेच आता वाकडं तोंड करत ओवी म्हणते काकू कॉन्ट्रॅक्ट नाही मिळाला. तर तिलोत्तमा खुश होते. आणि लगेच आता अमृता म्हणते हे कसं शक्य आहे सारंग, ओवी खरं बोलते का? सारंग काही बोलायला तयार नसतो. आणि लगेच आता ओवी सारंगला डवचते. तर सारंग म्हणतो खरं आहे कॉन्ट्रॅक्ट नाही मिळालं. आणि ते ऐकून आता तिलोत्तमा विचार करते की प्रत्येकाचंच नशीब चांगलं असतं असं नाही आहे. आणि माझ्या वाकड्यात गेलेल्याचं नशीब आता मी ठरवणार आहे. आणि लगेच आता अमृता ही ओवीला प्रेमाने आपल्या जवळ बोलावते. तर ओवी हसतच म्हणते की काकू मिळालाय आम्हाला कॉन्ट्रॅक्ट आणि आम्ही जाणार पंढरपूरच्या वारीला. आणि ते ऐकताच तिलोत्तमाचा झालेला असतो तो मोठा जळफळाट. आणि अमृता म्हणते मी किती घाबरले होते. तर ओवी म्हणते बाबाला ना तर ॲक्टिंगच करता येत नाही. आणि लगेच अमृता तिलोत्तमाला म्हणते की आई थँक्यू बरं का, सकाळी तुम्ही तिला आशीर्वाद दिला होता ना त्यामुळेच कॉन्ट्रॅक्ट मिळालं तिला. आणि अमृता ही ओवीला घेऊन तिथून निघून जाते. तर सारंगही जातो. मात्र इकडे तिलोत्तमाचा मोठा जळफळाट होतो. आणि आता इकडे सावली ही पेटी वाजून गाण्याचा रियाज करू लागते. तर तेवढ्यात अभिर तिथे येतो आणि सावलीला म्हणतो की ओवीला फोन करायला पाहिजे, तिला काळजी वाटत असेल. आणि अभिर म्हणतो की जेव्हा फोन आला तेव्हा आई तुला वाईट वाटलं असेल ना. तर सावली म्हणते नाही नाही, माझं मन जरा सुन्न झालं होतं, पण माझ्या मनातून आतून कुठून तरी आवाज येत होता की टेंडर आपल्यालाच मिळणार म्हणून अभिर. आणि सावली म्हणते की अभिर तू माझ्यासोबत येतो का? तर अभिर म्हणतो की नाही ग आई, ती स्कॉलरशिपची परीक्षा असते आणि नंतर देता येत नाही. आणि तूच तर म्हणाली नाही जर मला या परीक्षेत यश मिळून मला स्कॉलरशिप मिळाली तर सरकार माझा खर्च करत असतात. सावली म्हणते की अरे मला आणि ओवीला वाईट वाटत होतं तू येत नाही साबीर म्हणून. आणि सावली म्हणते की पेपर नीट सोडव आणि पेपर संपल्यानंतर कुठेही जाऊ नकोस. तर अभिर म्हणतो की पेपर संपल्यानंतर काय करायचं, कुठे जायचं याचं सगळं प्लॅनिंग माझं ठरलेलं आहे आई. आणि इकडे आता लगेच आता विचार करत अभिर म्हणतो की आई तू काळजीच करू नको, स्टेजवरती जेव्हा तू गात असते ना तेव्हा मी तुझ्या समोर सगळ्यात पुढे बसलेला असेल. इकडे आता सावलीला कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यामुळे भैरवी जाम तळतळते आणि रागाने फ्लॉवर पॉट आता त्या मॅनेजरला फेकून मारत भैरवी त्याची कॉलर पकडते आणि म्हणते की या भैरवी वतीला तू फसवलंस आणि ते कॉन्ट्रॅक्ट सावलीला मिळालं. आणि त्यानंतर आता इकडे तो मॅनेजर म्हणतो की मला माफ करा, मी फोन करायच्या अगोदर काहीही निकाल लागलेला नव्हता आणि त्यानंतर तुम्ही फोन केल्यानंतर सगळी बाजी पलटली, यामध्ये माझा काहीच दोष नाही आहे. तर भैरवी म्हणते की एक शब्दही बोलू नकोस बस, आणि तुझ्यावर मी पैसे लावलेले असताना हा निकाल माझ्या बाजूने का नाही लागला असे भैरवी त्या माणसाला बोलते. आणि लगेच आता भैरवी म्हणते की एवढे पैसे मोजलेले असताना ते कॉन्ट्रॅक्ट मला का नाही मिळालं. तर तो मॅनेजर म्हणतो की सावलीने यामध्ये कोणतीही अट न ठेवता फक्त विठ्ठलासाठी ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन गाणं गाण्याचं त्यांनी त्या अटीमध्ये सांगितलं होतं. भैरवी म्हणते की मी सुद्धा हे कॉन्ट्रॅक्ट मोफत करायचं ठरवलं होतं, तरीसुद्धा हे कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडून नाकारलं गेलं. आणि मॅनेजर म्हणतो की मॅडम त्या सावलीचं आणि विठ्ठलाचं नातं एक अटूट आहे आणि
त्यांचं ते निस्वार्थ विठ्ठलावरचं प्रेम बघून कदाचित त्यांना हे टेंडर मिळालं. आणि लगेच आता तो मॅनेजर म्हणतो की आणि तर लगेच भैरवी म्हणते आणि काय. तो मॅनेजर म्हणतो तुमचा इतिहास आडवा आला मॅडम. आणि जजचं असं म्हणणं आलं की जरी तुम्ही तिच्या गुरु असला तरी सुद्धा तिने तुम्हाला हरवलंय आणि शिवाय आता सावली जिवंत आहे हे देखील सगळ्या लोकांना कळालंय. तर भैरवी डोळे झाकते आणि ती सावली जगासमोर आल्यामुळे तिची लोकप्रियता अजून वाढली म्हणून हे टेंडर तिला मिळाल्याचे मॅनेजर बोलतो. आणि ओरडतच भैरवी म्हणते की बस झाला तेवढा अपमान, आता माझा पुरेसा झाला आहे आणि आत्ताच्या आत्ता माझ्या समोरून चालता हो, गेट आऊट असे आता भैरवी त्या मॅनेजरला बोलते. आणि तो मॅनेजर तिथून निघून जातो. आणि इकडे आता सारंग अबीरची बॅग पॅक करत असतो. तर ओवी म्हणते की बाबा एक विचारू का. तर सारंग म्हणतो जे विचारायचं ते आजच विचार, कारण गाडीत बसताना नंतर तुला काही विचारता येणार नाही. तर ओवी म्हणते की अबीरला आपण घरी आणायचं का बाबा, कारण व्यंकटेश सुद्धा बेळगावला गेलेत ना. सारंग म्हणतो माझ्या डोक्यात सुद्धा ते चालू आहे. आणि इकडे आता सारंग म्हणतो की त्या तुझ्या सावली टीचरना परवानगी दिली असेल पासायला पाहिजे. ओवी म्हणते की सावली टीचर माझ्यासोबत राहणार आहे तेव्हा तू ना तिकडे जाऊन अबीरला आपल्या घरी घेऊन येऊ शकतो. आणि ओवी म्हणते की बाबा तू सुद्धा चल ना, कारण तुझ्याशिवाय मला जायला कुठेच आवडत नाही आणि करमत नाही. सारंग म्हणतो की मला सुद्धा तुझ्याशिवाय कुठे करमतं बाळा. आणि आता असं सारंग म्हणतो की अबीरची परीक्षा सुद्धा आहे तेव्हा तू काही काळजी करू नकोस, मी सुपर हिरो आहे ना. तर लगेच आता ओवी खुश होती. आता इकडे सावली जगन्नाथकडे येते आणि म्हणते की बाबा खरं तर मी उद्या ओवीला वारीला घेऊन जाते, पण माझं मन धजतच नाही आहे आणि मन तयारच होत नाही आहे. आणि सावली म्हणते की अबीरचं कसं मॅनेज होणार काय माहिती, आणि एकतर त्याला सोडून जाण्याची माझी इच्छासुद्धा होत नाही आहे. आणि सावली म्हणते की नेमकी त्याची परीक्षा आली, मी त्याला म्हणाले मी टीचरशी बोलते, पण तो ऐकायला तयार नाही. जगन्नाथ म्हणतो की सावली तू काही काळजी करू नको, मी आहे त्याच्यासोबत इथे, आणि सारंगसुद्धा म्हटलाय ना तू आहे त्याच्यासोबत. आणि सावली म्हणते की पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा बाबा, काही जरी झालं तरी अबीरला सारंगच्या घरी पाठवायचं नाही. तर जगन्नाथ म्हणतो की बरं भाऊ. आणि इकडे आता जगन्नाथ म्हणतो की साऊ बाळा एकदा सारंगला सगळं काही खरं सांगून टाक ना. तेव्हा आता सावली म्हणते की जगन्नाथ म्हणतो की त्याचं कुटुंब किती विकृत आहे त्याला सुद्धा कळायला हवं ना. सावली म्हणते की बाबा तुम्हाला वाटतंय का मी त्यांना सांगायला गेले होते ना 8 वर्षापूर्वी, पण तेव्हा कुठे त्यांनी माझं ऐकलं का. आणि सावली म्हणते की आता सुद्धा तेच झालं तर. आणि इकडे आता सारंगने सगळी ओवीची तयारी करताच अमृता तिथे येते आणि म्हणते ओवी बाळा झाली का तयारी. तर उड्या मारत ओवी म्हणते की हो झाली ना तयारी, आणि मी सावली टीचर सोबत खूप फिरणार आहे. आणि पटकन अमृता आता ओवीच्या डोक्यावरून आता दृष्ट काढून माझ्या बाळाला कुणाची नजर लागायला नको असे बोलते. इकडे आता सावली जगन्नाथला म्हणते की चुकून मी सारंगला सगळं काही सांगितलं आणि तरीसुद्धा ते गप्प बसणार आहे का, त्यांनी जरी माझ्यावर विश्वास ठेवला तर. सावली म्हणते की नाही ना, मग मी कशाला सांगू. आणि सारंग म्हणतो की ते त्याच्या घरच्यांना जाब विचारणार, आणि घरचे तर इतके खोटे आहे त्याचा ना तेच मला जाब विचारतील. आणि सावली म्हणते की सारंगसुद्धा मग मला दोष देतील आणि पुन्हा तो इतिहास पहिल्यासारखाच होईल, त्यापेक्षा न सांगितलेलंच बरं ना असे आता सावली जगन्नाथला सांगते. आणि जगन्नाथ म्हणतो की मग तू सगळ्या सत्याला एकटीच सामोरं जाणार आहे का सावली, त्या सारंगला तरी सुद्धा तू एक संधी दे. तर सावली म्हणते नाही बाबा. आणि सावली म्हणते की अबीर हेच माझं आता सत्य आहे आणि अबीरवरचं संकट टाळावं म्हणूनच मी हे सगळं लपून ठेवते आणि म्हणूनच मी हे लग्नाचं नाटक करते. आणि सावली म्हणते की सत्यापेक्षा जास्त मला माझा महत्वाचा अबीरचा जीव आहे. आणि जगन्नाथ म्हणतो की हे बघ सावली तू जे काही करतेस ते अबीरसाठी करते हे मला कळलंय, तेव्हा तू अबीरची काळजी करू नकोस. जगन्नाथ म्हणतो की तो त्या घरात पाऊलही ठेवणार नाही आणि तो ह्या घरात अतिशय सुरक्षित राहील असे जगन्नाथ सांगतो. आणि सावली आता उद्याला पंढरपूरच्या जायला तयारीला आतमध्ये जाते. आणि इकडे आता सावली तिची जाण्याची सगळी तयारी करते. तर तिकडे आता भैरवी तिलोत्तमाला फोन करते आणि म्हणते की त्या सावलीचं नशीब बलवत्तर म्हणून तिला ते टेंडर मिळालं आणि ती पंढरीच्या वारीला चालली ना. पण असं नशीब त्या सावलीला किती वेळा साथ देणार, आणि ती पंढरीच्या वारीला चालली ना, आणि लांबची वाटेसुद्धा खूप वेडीवाकडी असते आणि तिच्या प्रत्येक वेड्या वाकड्या वाटेवरती ही भैरवी आता उभी राहणार. आणि आता सावलीला पंढरपूरला जाण्यापासून आता भैरवी आता जी काही आडकाठी घालणार तिला सावली कसं उत्तर देणार. आणि पंढरपूरच्या वारीत आता ओवीला घेऊन आता इकडे सावली ही कशी भर स्टेजवरती आता भर पंढरपुरात गाणार आणि ओवीच्या गोड गाळ्याने अख्खं पंढरपूर गजबजून जाणार. तर आता इकडे स्कॉलरशिपचा पेपर देऊन सारंग आता पुन्हा पंढरपूरला येऊन सारंग आता सावलीला भर रस्त्यात कसं वाचवणार आणि वारीपर्यंत कसं पोहोचवणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.